टोमॅटोचा असा भन्नाट उपयोग तुम्ही कधी केला आहे का? नाही ना? चला तर मग आज बघाच पाटवडीसारखे दिसणारे टोमॅटो ढोकळे. टोमॅटो ढोकळे करण्यासाठी लागणारं साहित्य असं: लाल टोमॅटो आणि हिरवी मिरची प्रत्येकी 3, बारीक रवा अर्धी वाटी, रिफाईंड तेल अर्धा मोठा चमचा, चिरलेली कोथिंबीर 1 मोठा चमचा, खायचा सोडा अर्धा चिमूट, सैंधव मीठ, साधं मीठ, क्रश लसूण आणि आलं पेस्ट प्रत्येकी अर्धा छोटा चमचा, चिली फ्लेक्स भुरभुरवण्यापुरते, मोहरी आणि हिंग अर्धा छोटा चमचा, कढीपत्ता 5 ते 6 पानं. टोमॅटो ढोकळी करण्यासाठी इथे आपण 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. स्वच्छ धुतलेले टोमॅटो आता आपण कोरडे करून घेऊयात. चला आपल्याला ह्याच्या फोडी करायच्यात. फोडी करताना सर्वप्रथम वरचा जो टोकाचा भाग आहे तो आपण काढून टाकूया. साधारण मध्यम आकाराच्या फोडी करायच्या. टोमॅटोच्या आतला पांढरा भाग काढून टाकायचा, कारण तो निबर आणि चरबट असतो. आपले सगळे टोमॅटो चिरून झालेले आहेत. 3 हिरव्यागार मिरच्या घेऊन त्याचे बारीक तुकडे करूयात. मिक्सीच्या जारमध्ये टोमॅटोच्या फोडी, बारीक केलेले मिरचीचे तुकडे आणि अर्धा चमचा आलं पेस्ट घालून आपण या सगळ्या घटकांची प्युरी करून घेऊयात. तयार झालेली प्युरी एका खोलगट भांड्यात काढून घेऊयात. प्युरीमध्ये अर्धी वाटी चाळलेला रवा घालायचा आहे आणि मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. मिक्सीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून जी चिकटलेली प्युरी आहे मिक्सीला ती आपण निपटून घेऊयात. निपटून टाकलेलं पाणी पुन्हा एकदा ढवळून घेऊयात. इथे आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. तयार झालेल्या मिश्रणावरती आता आपण झाकण ठेवूयात आणि 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी आपण ते बाजूला ठेवूयात. 15 मिनटं झालेली आहेत. आपलं मिश्रण व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. रवा फुलून वर आलेला आहे. आता आपण त्यात काही घटक घालूयात 1 चमचा चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा क्रश केलेला लसूण, अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ, साधं मीठ अर्धा छोटा चमचा, थोडं चिली फ्लेक्स भुरभुरवायचं म्हणजे ढोकळी छान दिसते. आता हे सगळे घटक त्या मिश्रणामध्ये छान एकजीव करायचे. चांगलं मिनिटभर घोटून घ्यायचं. मिश्रण छान फ्लपी झालं पाहिजे. थोडंसं घोटलं ना की तुम्हाला दिसत असेल लाल रंग त्याचा बदलतो आणि थोडासा गुलाबीसर रंग मिश्रणाला येतो. आता अगदी अर्धा चिमूट खायचा सोडा घालूयात आणि पुन्हा एकदा मिश्रण सगळं ढवळून घेऊयात, म्हणजे मिश्रणाला जरा हलकेपणा प्राप्त होतो. सोडा घातल्यावरती रवा अजून छान फुलतो. तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बबल्स त्याला आलेले आहेत, म्हणजेच ढोकळ्याला हवी असलेली कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे. तयार मिश्रण आता आपण 1-2 मिनटं बाजूला ठेवूयात. एक खोलगट आणि पसरट ताटली घ्यायची. त्या ताटलीला थोडंसं तेल घालायचं आणि ते पसरवून घ्यायचं, म्हणजे ढोकळी झाल्यावरती सहज बाहेर निघून येईल, ताटलीला चिकटून बसणार नाही. खोलगट भांड्यामध्ये केलेलं सगळं मिश्रण आता आपल्याला या ताटलीमध्ये ओतून घ्यायचं आहे. ताटली थोडी हलवून घ्यायची दोन्ही हाताने, म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित बसतं आणि ढोकळीच्या सगळीकडनं सारख्या वड्या पडतील. स्टीमरच्या भांड्यामध्ये मी आधीच पाणी तापत ठेवलेलं होतं. तुम्ही पाहू शकता त्याला व्यवस्थित आधण आलेलं आहे. गॅस आता आपण थोडा बारीक करूयात. आता स्टीमरचं वरचं जाळीचं भांडं आहे ते त्या आधणाच्या भांड्यावरती आपण ठेवूयात. ढोकळीचं बॅटर असलेली ताटली आता आपण त्या जाळीच्या भांड्यावरती ठेवूयात. त्यावर झाकण ठेवून आपल्याला 20 मिनटं ढोकळीचं बॅटर वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅस पुन्हा मीडियम फ्लेमवर करूयात. ढोकळी वाफायला 20 मिनटं लागणार आहेत. तोपर्यंत चला आपण चटणी तयार करून घेऊयात. चटणी करण्यासाठी मिक्सरमध्ये घालूयात 2 चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा, थोडे ओल्या खोबऱ्याचे तुकडे, अगदी 4 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेच्या कोळामुळे ना चटणीला जरा चाटची चव येते. अर्धा छोटा चमचा बारीक मीठ आणि थोडं पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. ढोकळीबरोबर खाण्यासाठी मस्त हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे.
20 मिनटं झालेली आहेत. चला आपण स्टीमरचं झाकण उघडून पाहूया. तेलामध्ये डीप केलेली सुरी आता आपण ढोकळीमध्ये घालून पाहायची. बॅटर सुरीला जर चिकटलं नाही तर ढोकळी व्यवस्थित झाली आहे असं समजायचं. आपली ढोकळी व्यवस्थित वाफवली गेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूयात आणि वाफवली गेलेली ढोकळी 10 मिनटं थंड करण्यासाठी ठेवूयात. ढोकळे थंड होईपर्यंत आपण गॅसवरती तडका करून घेऊयात. तापलेल्या तेलामध्ये घालूयात अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करून टाकूयात आणि त्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालूयात. सुरीला तेल लावून ढोकळीच्या वड्या पाडूयात. पाडलेल्या वड्या जरा हाताने मोकळ्या करूयात. तुम्ही पाहू शकता पाटवडीसारखी दिसणारी ढोकळी किती छान दिसतीये. आता त्याच्यावरती तयार फोडणी घालून चमच्याने थोडं खालीवर करायचं की आपली ही टोमॅटोची ढोकळी तयार झालेली आहे. तुम्ही ती चटणीबरोबर डिशमध्ये सर्व करू शकता. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा पानात साईड आयटम म्हणून जरूर करून पहा ही टोमॅटो ढोकळी आणि सबस्क्राईब करा कुक विथ ग्रॅनीला. थँक यू व्हेरी मच.